नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये मॅथ्स 2 स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 मधील पायथागोरस थेरम्समधील असणारे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या बेसिक कन्सेप्ट्समध्ये आपण पायथागोरस थेरम, त्याचबरोबर या पायथागोरस थेरमशी रिलेटेड असणारे पायथागोरियन ट्रिपलेट्स, व्हॉट इज मीन बाय द पायथागोरियन ट्रिपलेट, ते कसे आयडेंटिफाय करायचे, त्याचबरोबर आपण सिमिलॅरिटी ऑफ द राईट अँगल ट्रायंगल हे थिअरम पाहिलेलं होतं. तसेच थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन हे सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. त्याचबरोबर पायथागोरस थिअरम आणि कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम असे वेगवेगळे जे बेसिक ज्या थिंग्स आहेत त्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या. तर आपण या चॅनलवरती जर नवीन असाल आणि त्या जर सर्व व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील तर आपण ते पहिल्यांदा सर्व व्हिडिओज पाहून घ्या, कारण ते बेसिक व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला पुढील असणारे जे काही सॉल्व एक्झाम्पल असतील किंवा प्रॅक्टिस सेटमधील सर्व एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेटमधील सर्व एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येणार नाहीत. त्याच्यासाठी त्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या पहिल्या क्लिअर होऊ द्या, म्हणजे तुम्हाला पुढील एक्झाम्पल्स समजत जातील. सो आपण या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला मिळत जातील. चला तर आपण या प्रॅक्टिस सेट 2.1चे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते सॉल्व एक्झाम्पल एक्सप्लेन करूया. तर पहिले एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री and AC is equal to 14. So hypotenuse AC is equal to 14. Then find the AB and BC. Find the AB and BC. So आता इथं पहा, ह्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपणाला दोन गोष्टी इथं क्लिअर होत आहेत. पहा, एक म्हणजे इथं राईट अँगल जो बी आहे तो 90 डिग्री आहे आणि अँगल ए 30 डिग्री आहे. याचा अर्थ हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे तो 30, 60 आणि 90चा आहे. मग आपण प्रॉपर्टी पाहिलेली होती बघा, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री इज 1/2 ऑफ द हायपोटेनस and opposite side of the 60 degree is under root 3/2 of the hypotenuse. आणि याच प्रॉपर्टीवरती आपल्याला ह्या दोन्ही ज्या साईड आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. सो चला, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री अँड AC इज इक्वल टू 14. These are the given information. Okay, so therefore from the property of 30 degree, 60 degree and 90 degree, opposite side of 30 degree, 30 च्या opposite side आहे BC. So BC is equal to 1/2 into hypotenuse AC. So 1/2 into hypotenuse आपल्याला किती दिला आहे 14. So 2 1 जा 2, 2 7 जा 14. So BC is equal to 7. So first value आपल्याला इथे मिळाली, BC is equal to 7. Then second AB काढायची आपल्याला आता. So AB is equal to, AB ही 60 ची अपोजिट आहे. So AB is equal to under root 3/2 into AC. Under root 3/2 into AC दिलेली आहे 14. So 2 1 जा 2, 2 7 जा 14. Therefore 7 under root 3. AB is equal to 7 under root 2. अशा ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेल्या आहेत. आता यानंतर सेकंड आहे सॉल्व एक्झाम्पल, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC और सेगमेंट BC. Angle C is equal to 45. Angle C is equal to 45 degree. BD is equal to 5. BD is equal to 5 and AC is equal to 8 under root 2. Then find the AD and BC. AD and BC ही टोटल BC आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहे. सो खूप सोपं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये विशेष असं काही नाही, फक्त आपल्याला जसे आपण 30, 60, 90 डिग्रीचे जे काही प्रॉपर्टीज पाहिल्यात तसे इथं ज्या अर्थी या
सी अँगलला 45 डिग्री असं दिलेलं आहे त्या अर्थी, आणि हा डी अँगल ज्या अर्थी इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे डी अँगल हा 90 डिग्रीचा आहे. मग जर आपण ट्रायंगल एडीसी घेतला तर इथला जो अँगल आहे तो अँगल सुद्धा किती होणार, 45 डिग्री. आणि 45 डिग्रीची प्रॉपर्टी आपण लर्न केलेली होती, अपोजिट साइड ऑफ 40 डिग्री इज 1/√2 ऑफ द हायपोटेनस. सो याच ह्याच्यामध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, सो तर दिलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या पहिल्या नोट डाऊन करूया आपण. काय काय दिलेले आपणाला, इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी, अँगल C is equal to 45 degree, BD is equal to 5 and AC is equal to 8/√2. ओके, सो आता इथं नाव आता आपल्याला ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे, इथं आपण परपेंडिक्युलर म्हणजे कन्स्ट्रक्शन केल्यामुळं आपल्याला इथं जो राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे ADC तो घेऊया. नाव इन ट्रायंगल ADC, आता ट्रायंगल ADC मध्ये पहा वन अँगल जर अँगल C इज इक्वल टू 45 असेल तर देअरफॉर अँगल A किती होणार, 45 होणार, बिकॉज सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो वन इज 90, सेकंड वन 45, then third one is also 45. Therefore, from property of 45 degree, 90 degree. Therefore, opposite side of 40 degree, it means DC and AD both are the equal because both are the corresponding sides of corresponding congruent angle. Okay, so AD is equal to DC is equal to 1/√2 into AC, hypotenuse AC. सो 1/√2 इंटू AC किती दिले आपल्याला, 8/√2. सो √2 कॅन्सल, सो 8 1 जा 8. देअरफॉर AD इज इक्वल टू DC इज इक्वल टू 8. ही व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली. पुढे आपल्याला काय विचारलंय, BC विचारलाय. BC इज इक्वल टू कोणत्या दोन सेगमेंट पासून तयार झाला आहे, BD प्लस DC. BD प्लस DC, सो BD इज 5, DC आपण आता फाइंड आउट केला 8, सो 8 प्लस 5 13, सो BC इज इक्वल टू 13. दिस इज द क्वेश्चन नंबर example number 2. Then next example number 3. So third number example, angle PQR is equal to 90 degree, segment QN is perpendicular to segment PR, PN is equal to 9, NR is equal to 16. Then find QN. सो एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला लगेच इथं क्लिअर होत आहे की हे जे आहे ते आपल्याला जिओमेट्रिक मीनच्या जे काही थिअरम आहे त्या थिअरमनुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. काय आहे जिओमेट्रिक मीन, तर QNचा स्क्वेअर इज इक्वल टू PN इंटू NR. दिस इज द जिओमेट्रिक मीन थिअरम. मग दिलेल्या बाबी काय काय दिलेलं इथं, इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सेगमेंट QN इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. ओके, आता ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. आता याच्यानंतर दिलेले मेजरमेंट्स आहेत तर त्यानुसार फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ फ्रॉम थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन, थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन, जिओमेट्रिक मीनच्या थिअरमनुसार काय आहे तर QNचा स्क्वेअर इज इक्वल टू PN इंटू NR. ओके, सो आता इथला स्क्वेअर जर गेला तर इकडे येणार स्क्वेअर रूट. देअरफॉर QN इज इक्वल टू अंडररूट PN इंटू NR. सो आता आपण सगळ्या ज्या मेजरमेंट्स आहेत त्या टाकून घेऊया. PN 9, NR 16. सो या दोन्ही नंबर्सचं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे. सो 9चं स्क्वेअर रूट आहे 3 अँड 16चं आहे 4. सो 3 4 12. सो QN इज इक्वल टू 12.
इथं आपणाला या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे, एक्झाम्पल नंबर 4 थोडासा मोठा आहे, इथं मॅनेज होणार नव्हता म्हणून मी बॅक पेजला घेतलेले. त्याच्या पूर्वी आपण एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करतोय. ओके, सो काय आहे बघा आता एक्झाम्पल नंबर 5. इन द राईट अँगल ट्रायंगल साइड मेकिंग राईट अँगल्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. ओके, फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस. आता देतानाच आपल्याला इतका इझी क्वेश्चन दिलेला आहे हा, की हा जर राईट अँगल ट्रायंगल PQR मध्ये आपल्याला त्याचे जे काही साइड मेकिंग राईट अँगल ट्रायंगलचे ज्या साइड्स आहेत 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर दिलेल्या आहेत. मग जर त्या दोन्ही साईड दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला हायपोटेनस विचारलेला आहे, मग खूप इझी आहे. आता दिलेल्या बाबी नोट करूया. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. Okay, therefore from theorem of Pythagoras काय आहे पायथागोरसचा थिअरम? हायपोटेनसचा स्क्वेअर, सो PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. सो PR फाइंड आउट करायचं आहे, ॲज इट इज राईट केला. PQ 9 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. 9 स्क्वेअर 81 प्लस 12 144. ओके, सो सम केला तर 4 प्लस 1 5, 8 प्लस 4 12 and 1 plus 1 2, so 225. PR स्क्वेअर इज इक्वल टू 225. सो तिथला स्क्वेअर गेला, इकडे येणार स्क्वेअर रूट. सो रूट साइन 225. आता हा जो काही 225 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, तर तो आहे 15चा. सो PR इज इक्वल टू 15. ओके, देअरफॉर हायपोटेनस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे, दिस इज द क्वेश्चन नंबर 5. टेक स्क्रीनशॉट. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपला राहिलेला आहे, तो क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करून घेऊया. काय दिलाय क्वेश्चन नंबर 4 नीट समजून घ्या. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये इन ट्रायंगल PQR सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR, देन फाइंड X, Y and Z. आता या 3 बाबी आपल्याला इथं काढायचे आहेत. खूप सोपं आहे. पहिला आपण काय करूया, ह्या ज्या अर्थी इथं हायपोटेनसचे दोन्ही जे सेगमेंट्स आहेत ते दिलेले आहेत, त्या आपण इथं पहिलं जिओमेट्रिक मीन फाइंड आउट करून घेऊया. जिओमेट्रिक मीन मिळाल्यानंतर हा राईट अँगल ट्रायंगलने पायथागोरस थेरमने Y काढू, पुन्हा या राईट अँगल ट्रायंगलच्या पायथागोरस थेरमने Z काढू. इतकं इझी एक्झाम्पल हे आहे. चला तर दिलेल्या बाबी नोट करूया. पहिल्या इन ट्रायंगल PQR सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. ओके, मग आता पहिलं फ्रॉम द जिओमेट्रिक मीन थिअरम, ठीक आहे. काय आहे जिओमेट्रिक मीन थिअरम पाहता, तर QS चा स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. ओके, सो आता इथं QS ची व्हॅल्यू आपल्याला X दिलेली आहे, सो X चा स्क्वेअर PS 10 इंटू 8. ओके, X स्क्वेअर इज इक्वल टू, आता काय करूया, इथला स्क्वेअर काढूया. पहिला आपण एक काम करू, ह्या X चा स्क्वेअर इथला काढला, इकडं आला स्क्वेअर रूट 10 इंटू 8. आता या दोघांचाही कोणाचाही स्क्वेअर रूट निघत नाही, मग आपण यांची फोड करूया. फोड करताना आपण 10 ची फोड करूया. ठीक आहे, 5 इंटू 2 इंटू 8 ॲज इट इज. सो आता X इज इक्वल टू 8 टू 16. आता अशा पद्धतीने याची फोड करून घ्यायची की त्याच्यातील एकाचं स्क्वेअर रूट निघेल. आपल्याला माहिती आहे की 8 टू 16, 16चा स्क्वेअर रूट निघते. सो X इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट निघाला 4 अंडर रूट 5. सो X ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली इथं, X इज इक्वल टू 4 अंडर रूट 5 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला Y काढायचं आहे. मग Y काढण्यासाठी आपण ट्रायंगल घ्यायचा आहे, राईट अँगल ट्रायंगल QSR. इन
राईट अँगल ट्रायंगल QSR त्याच्यामध्ये बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय येणार, इथला राईट अँगल आहे म्हणजे त्याची अपोजिट बाजू QR हा हायपोटेनस असणार. QR चा स्क्वेअर इज इक्वल टू QS स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर. तर QR किती आहे, y चा स्क्वेअर. QS आपण आत्ताच फाइंड आउट केली 4√5 चा स्क्वेअर प्लस QSR 8 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता पहा इथं y स्क्वेअर ॲज इट इज 4 चा स्क्वेअर 16 √5 चा स्क्वेअर येतो ओनली 5 प्लस 8 चा स्क्वेअर 64. सो 16 5 जा 80 प्लस 64. आपण याचा सम केल्यानंतर 4 ॲज इट इज 8 प्लस 6 14. सो 144 y स्क्वेअर इज इक्वल टू, सो y इज इक्वल टू इथला स्क्वेअर गेला याला आलं स्क्वेअर रूट. सो y इज इक्वल टू 12. y ची व्हॅल्यू आपल्याला 12 मिळाली. यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता, नेक्स्ट व्हॅल्यू आहे ती म्हणजे झेड फाइंड आउट करायची. आता झेड व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे. इथं लिहायचं इन राईट अँगल ट्रायंगल PSQ, in right angle triangle PSQ by Pythagoras theorem, which is the hypotenuse here, opposite side of right angle, that is the PQ. PQ square is equal to QS square plus PS square. So PQ Z चा स्क्वेअर देन QS आपण फाइंड आउट केलेली आहे 4√5 होल स्क्वेअर प्लस PS 10. ओके. सो 4 चा स्क्वेअर 16 √5 चा स्क्वेअर ओनली 5 प्लस 10 चा स्क्वेअर 100. 16 5 जा 80 प्लस 100 देअरफॉर 180. सो आता इथं झेड स्क्वेअर ॲज इट इज आहे. सो इथला स्क्वेअर गेला याला आलं स्क्वेअर रूट 180. आता 180 डायरेक्ट स्क्वेअर रूट निघत नाही, मग त्याची आपण फोड करायची. झेड इज इक्वल टू इथं झेड. आता 180ची फोड आपण अशी करायची की त्याच्यातील एकाचा स्क्वेअर रूट निघेल. सो 36 5 जा 180. सो झेड इज इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट 6 √5. ओके. दीज आर द 3 व्हॅल्यू x, y and z. Therefore, hence x is equal to 4√5, y is equal to 12 and z is equal to 6√5. This is the question example number 4. Then next example number 6. Okay, so example number 6, in triangle LMN, L is equal to 5, M is equal to 13 and N is equal to 12. State whether triangle LMN is a right angle triangle or not. ओके. सो आता इथं ट्रायंगल LMN या साईड्स दिलेल्या आहेत आणि या साईड्स LMN अशा सपोज केलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करायचं की हा दिलेला जो काही ट्रायंगल आहे LMN तो राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही ते. मग आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अशा तिन्ही बाजू दिल्या जातात त्यावेळेस आपण कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरमचा यूज करून ते सॉल्व्ह करत असतो. सो पहिले दिलेल्या ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्या आपण राईट करूया. सो काय दिलंय, इन ट्रायंगल LMN L is equal to 5, M is equal to 13 and N is equal to 12. सो आता आपल्याला माहिती आहे की कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम्स करत असताना आपण याच्यातील जी काही सर्वात मोठी जी बाब आहे किंवा मोठी जी साईड दिलेली आहे कोणती आहे 13 आहे त्याचा स्क्वेअर करूया. एमचा स्क्वेअर. ठीक आहे. एमचा स्क्वेअर म्हणजेच 13चा पण स्क्वेअर किती येणार 169. इथं आता आपण या दोघांचा एलचा स्क्वेअर किती येणार म्हणजे 5चा स्क्वेअर 25 and nचा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर 144. आता नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल
की सगळ्यात मोठी असणारी बाजू आहे 169, ही इतर दोन बाजूंच्या बेरजेवढी आहे, म्हणजेच सम ऑफ द रिमेनिंग टू साइड्स इज इक्वल टू द वन साइड. सो आता इथं देअरफॉर आपण काय राईट करू शकतो, एम स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. इट मीन्स वन साइड स्क्वेअर इज इक्वल टू द रिमेनिंग sum of the remaining two sides, sum of the squares of remaining two sides. So therefore by converse of Pythagoras theorem नुसार काय होणार, मग आता ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते की इथं एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो असतो राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर triangle LMN is a right angle triangle. Okay, so next example number 7. In triangle ABC, segment AD is perpendicular to segment BC. Prove that AB square plus CD square is equal to BD square plus AC square. खूप इझी एक्झाम्पल आहे. पाहत आहे या एक्झाम्पलमध्ये दिलेलं काय आहे आपल्याला, तर हा ट्रायंगल जो ABC आहे त्याच्यामध्ये AD परपेंडिक्युलर BC हे दिलेलं आहे. सो दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की इथं AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता पहा प्रूफमध्ये आपण इथं ज्या अर्थी हे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथं काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. हे परपेंडिक्युलर दिलेले असल्यामुळे इथं दोन राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालेले आहेत. कोणते कोणते दोन राईट अँगल ट्रायंगल, ADC एक मिळाला आहे आणि BDA एक मिळालेला आहे किंवा ADB म्हणलं तरी बरोबर आहे. ठीक आहे, हे दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत. मग इथं लिहायचं आपण इन ट्रायंगल ADC बाय पायथागोरस थिअरम. ट्रायंगल ADC मध्ये पायथागोरसच्या थिअरमनुसार हायपोटेनस कोणता येणार, इथला राईट अँगल आहे, राईट अँगलच्या समोरील AC. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर किंवा CD स्क्वेअर काय लिहू शकता. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता नाव इन ट्रायंगल ADB, आता हा ट्रायंगल घ्या ADB. इथं सुद्धा आता पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे काय येणार आहे की इथं हायपोटेनस कोणता, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस इथं काय येणार BD स्क्वेअर. आता एक गोष्ट आपली इथं राहिली की इथं आपणाला ह्या ज्या काही हे जे दिलेलं आहे पायथागोरसचा थिअरम ह्याच्यामध्ये थोडासा चेंजेस आपण करूया. आपणाला इथं विचारताना AD कुठंही विचारलेलं नाही प्रूफमध्ये, मग ते आपण एका बाजूला ठेवणं गरजेचं आहे. मग इथं लिहू शकतो काय आपण की AC स्क्वेअर, देअरफॉर हे CD स्क्वेअर इथं मायनस प्लस आहे, तिकडे आल्यानंतर मायनस होणार. सो AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता सेम इथंही तसंच हे BD स्क्वेअर इथं प्लस आहे, अपोजिट बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार इज इक्वल टू AD स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड. आता आपण या दोन्ही इक्वेशनला नीट ऑब्झर्व केलं, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, त्यांची राईट हँड साईड इक्वल आहे. मग ज्या अर्थी त्यांची राईट हँड साईड इक्वल आहे त्या अर्थी त्यांची लेफ्ट हँड साईड सुद्धा इक्वल होणार आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या दोन्ही इक्वेशनची आपण लेफ्ट हँड साईड आता घेऊया. पहिला आता आपल्याला AB स्क्वेअर दाखवायचा आहे म्हणून आपण सेकंड इक्वेशनची आपण पहिली घेऊया. AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. आता पुन्हा एकदा आपल्याला साईड चेंज कराव्या लागणार आहेत. तर काय करावं लागणार आहे, तर हे CD स्क्वेअर इथं मायनस आहे, इकडे आल्यानंतर ते प्लस होणार. AB स्क्वेअर प्लस
सी डी स्क्वेअर आणि हे बी डी स्क्वेअर मायनस आहेत ते अपोजिट बाजूला प्लस होणार. इथं झालं का प्रूव्ह? बघा आपल्याला जे हवं आहे ते. हेन्स प्रूव्ह. एवढं इझी एक्झाम्पल हे होतं. टेक स्क्रीनशॉट. इथं हे तुमचे सर्व सॉल्व एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्वीचे सॉल्व झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे. धन्यवाद.